फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमधून नगरसेवक पदासाठी प्रशांत भाडळे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागलेले आहेत। त्याचबरोबर फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही चांगलीच रंगत चालली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी सरिता देसाई यांनी थेट नगरसेवक पदासाठी अर्ज भरत असलेले उमेदवार प्रशांत भाडळे यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात नक्की ते काय म्हणालेत। आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने आणि त्याच संदर्भात आज आपण फॉर्म जो आहे तो सुद्धा भरलेला आहे। पुढचं रणनीती आपली कशा पद्धतीची असणार आहे, काय सांगाल? नमस्कार, मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्या या भागामध्ये काम पाहत आहे। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वतंत्ररित्या पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्याच्यामध्ये महायुतीतले घटक पक्ष हे आता इथे विरोधात असणार आहे आणि ह्या नगर परिषदेमध्ये 32 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब व त्यांनी ही जबाबदारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील यांना प्रभारी नेमून दिलेली आहे। तर आदरणीय चेतनदादा तुपे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदेची निवडणूक लढवली जाणार आहे। या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या उमेदवारांचे नॉमिनेशन पत्र थोड्याच वेळात सादर होणार आहे इथं सर्वांचे, आणि यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। आमचं टार्गेट तुम्हाला आत्ताच सांगितल्यानुसार 32 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष 100% सत्तेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच बसली पाहिजे अशा अनुषंगाने काम करणार आहोत। होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढणार आहात त्याबद्दल काय? आमची गावं 2017 साली महानगरपालिकेत गेली, त्याच्यानंतर ही गावं काही लोकांच्या आग्रहास्तव परत बाहेर काढण्यात आली, जो राज्य शासनाकडनं काही प्रमाणात चुकीचा निर्णय झाला। त्या धर्तीवरती ह्या भागाचा जर विकास करायचा असेल तर आता राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही। कचरा डेपो असतील, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी, ज्या नागरी मूलभूत समस्या आहे या समस्येचं निराकरण करण्यासाठीच जे काय आमचे लोकप्रतिनिधी निवडून येतील ते 100% त्याच्यासाठीच काम करतील। आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांची थेट जनसंवाद साधण्यासाठी कोणत्या पद्धतीची यंत्रणा आपण वापरणार आहात त्याबद्दल काय? लोकप्रतिनिधी म्हणलं की तो जनतेतूनच पाहिजे आणि आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आदरणीय अजितदादा यांनी जो आता एक 3-4 महिन्यापूर्वी पक्षाचा प्रोग्राम जाहीर केला, परिवार मिलन, या अंतर्गत थेट जनमानसात मिसळून आपल्या पक्षाची भूमिका व जनमानूस, सामान्य जनता ही प्रत्येक लोकनेत्यापर्यंत पोहोचली पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाची समस्या सुटली पाहिजे। हाच महत्त्वाचा अजेंडा असणार आहे आपल्या पक्षाचा। नागरिकांकडून आपली अपेक्षा काय असणार? नागरिकांकडे ही अपेक्षा असणार आहे, उरळी फुरसुंगी देवाची मधील जो मतदार नागरिक आहे त्या सर्वांना माझं आव्हान असणार आहे, जर आपल्याला विकास करायचा असेल तर तो विकास फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबच करू शकतात, कारण हे त्यांचं होम पिच आहे। त्यांनी आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यांचे जे मार्गदर्शन असेल, विकास कामासाठी निधी असेल, हा नक्कीच सांगतो जो बारामतीचा विकास झाला दादा खऱ्या अर्थाने, त्याच्यानंतर जर कुठला विकास होईल तर आपल्या फुरसुंगी उरळी देवाच्या नगर परिषदेचा विकास होणार आहे। आतापर्यंत झालेली विकास कामे कोणकोणती आणि पुढे चालून आपण काय करणार आहात त्याबद्दल काय? आत्ता झालेली विकास कामं आपण पाहिले, विद्यमान आमदार असतील, खासदार असतील, मी काय सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार बांधवात मिळायचं, तुम्ही सगळ्या गोष्टी जाणताय की विकास कामं किती झालेली आहेत। तुम्ही ज्या रस्त्याने आला त्या रस्त्यात तुमच्या गाडीला किती वेळा ब्रेक मारावं लागलेलं आहे। जर नागरिक जीवनमान उंचवलं तर इथल्या नागरिकांचा फायदा होणार आहे, कारण इथल्या डीपीच्या समस्या आहेत, टीपीच्या समस्या आहेत, या सर्व समस्या सुटल्या पाहिजे। त्या अनुषंगानेच राष्ट्रवादी काम करणार आहे, कारण शेतकरी समस्या फार मोठ्या प्रमाणात येतं की त्यांच्या म्हणजे हजारो एकर जमीन अजून शिल्लक आहेत। त्याचं नीट जर नियोजन नाही झालं तर शेतकरी बांधव हा जसा पूर्वीपासून काम करत होता तसंच पुढं 15 वर्ष काम करत राहणार आहे। अजून एवढे शहराच्या जवळची गावं आहेत, आपलं शहरीकरण वाढत चाललेलं आहे। आपल्या जर या गावाला नगर परिषदेला पुढे जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।